नाही म्हणता नामदेवाला कुठं देवळ पहिल्यांदा आला नाही चपात्या घेऊन चालला तर नामदेव मागा पडू लागला म्हणले दादा विठ्ठलाने काय केलं कुत्र्याच्या रूपानं नामदेवाचा स्वयंपाक घेऊन चालला त्यावेळेला नामदेव धावत गेल्यावर पांडुरंगाला वळपा आला ही कच्च गाडगय म्हणले कच्च गाडगं नामदेव म्हणजे कच्च गाडगय त्याला गुरु केला पाहिजे आपण गुरु सांगितला पाहिजे त्याला ओळखू येत नाही काय रूप कोणचं धरलं तरी पांडुरंग म्हणजे चराचरी आहे देवा पानापर्यंत आहे म्हणली चिचच्या पानापर्यंत सांगितलंय सज्जन हो असं म्हणता मनुष्यने काय केलेलं देवा काय केलं त्यावेळेला शेळ्या मेंढ्याच्या कराला शेळ्या मेंढ्याच्या कराला बाळू माझा की बघाव मामा बाळू माझा की बघाव मामा बाळू माझा की बघाव बाळू माझा की बघाव मामा बाळू माझा की सत्यवा माता म्हणून दिवसाला दिवस निघून चालल्यात वर्ग मित्रामध्ये रमाना म्हणली देवा एकटा खेळू लागलेला आहे मित्र म्हणली तमना दोस्ता म्हणली रमाना एकटाच खेळायचा म्हणली राधा राणा माळाला बाबळीचा पाला खाऊ लागला झाडावर बसू लागला त्या आई बाबाला वाईट वाटू लागलं काय देवा एकतर गरीबी आहे ते आहे कशी तरी शाने जर लेकरं मुलं जन्मली तर काय पोट भरून खातेली काहीतरी करतेली म्हणून ही फुला जर म्हणली मुलगा जन्मला हे करणार काय खाणार काय बाबा म्हणा दादा आई बाबाला विचार पडलेला विचार पडेला मनाला विचार पडेला मनाला
असतात तमना मित्रात रमना. म्हणून आपल्या बाळूला काय केलं पाहिजे? तो कसं उभं राहिलंय म्हणलं, मला वाटलं मलाच काळजी आहे काय की. मला तर म्हणतात मातोश्री सत्यवतीचं नाव असायला. डोक्याला धरून घेऊन आलोय सारखं, कुठल्या मित्रात गवत नाही कधी. कधी थांबलाय म्हणून नाही किंवा तिथे ठेवतोय म्हणून कळत नाही. वाईट वाटते माझ्या जीवाला, पाणी येतंय माझ्या डोळ्याला. सांगायचंय भीमा कसा का होईना करून खाईल. पहिरू मी थोडा चांगला काय का होईना काम धंदा करील, पण ह्या बाळूचं काय होईल आणि काय नाही माझ्या जीवाला आलंय वाईट वाटतं. असा खुळा मुलगा काय करावा म्हणून कारभारी मी सांगते तुम्हाला, नेहू दे वृक्षाच्या वाड्याला. कवडे मंत्री खाई आपल्या बरे कारभाऱ्याच्या अकुळ गावाला. सत्यवा काय मी सांगायला लागली तुम्ही घरात देवऋषीच्या वाड्यात घेऊन काय फरक पडायचा आहे? बघ कसं राका राका बोलतोय, राका राका बघतोय. त्याच्यामुळंच ओळखं झालंय सगळ्याला बघू दे हो काय का. आमचं मुलगा भाकर खाता खाता उठतंय की जातंय उठून निघून सार. म्हणून कारभारी मी एक सांगते तुम्हाला आताची आता, त्या कवडे मंत्री काय मागण ती देऊन त्या वेळेला. सज्जनावा माय बाबावा, आजच्या जन्मीचं पुण्य जर असेल तर त्याची इकडे चांगली म्हणायचं. बरोबर देवा. मग धन कमी हिरव्या कमी होली काय करायचं, त्याची मुलं चांगली नसतेली. म्हणून सांगितलं शुद्ध बीजा पोटी फळा रसाळ गोमटी. आपण जर लय सवायचा कुणाला प्रयत्न केला, कुणाला बी असू द्या एकामेकाला, बरोबर देवा. तर आपल्या मागे नक्कीच देव काय का होईना. ऐका कलियुगाचे तरा, ऐका कलियुगाची तरा. चिंता देऊन ऐका जराव आलीच्या जमान्यात. चिंता देऊन ऐका जराव आलीच्या जमान्यात. देवाची आरती केली नाही, देवाची मावी सोना करते देवाची. जसं कुबाईला प्रत्येक जी काही शब्द झाली तिच्या सासू सासऱ्यानं तुझ्यासारख्या जावा नंतर तर काय तुझ्या पडेलच्या माझ्या पडेलच्या चिंचेच्या झाडाखाली सलवलेल्या का तनुरा माझी ती गेली एक जरा वाय तर त्याची आमदार. म्हणून सांगितलं म्हणली देवाला काय
अरे भक्तीसाठी गेली तरी तुम्ही असं नावच ठेवताय म्हणून दादा सुन करती देवाची आरती सुन करती देवाची आरती सासूला उपाशी मारती र करती देवाची आरती सासूला उपाशी मारती र करती देवाची आरती सासऱ्याला वाढते वांग्याचा रस्सा सुनाचं आणि सासऱ्याचं आमच्या तिकडलं सांगतोय तुमच्या इथलं नाही बरं का सासऱ्याला वाढते वांग्याचा रस्सा सासऱ्याने काय केलेलं तुम्हाला माहिती आहे का अरे मग नुसती मेहनी नुसती उलटी करायची आणि भाजायची तिला दात हाय तिथं वर हाणायची कोंबडी एका होईना लगे मुंडकं इकडे गेली की वर दात काढून बसल्यावर वांग्याची आमची नाही तर काय झालं काय त्याला चापलंय कुठं हा म्हणून सासऱ्याला वाढते वांग्याचा रस्सा इथं नसते दात पडलेलं सासर काय असते सगळं गरीब आलं मी काय हुशार आहे ती आलीच नाही. नका का पुरींना सासऱ्याचा हाल करू पुढं तुम्ही बिचारा काय असं नशिबात ते म्हणले दादा सासऱ्याला वाढते वांग्याचा रस्सा आपण खाटिया मोकळा महासा ग आलीच्या जमान्यात खाटिया मोकळा महासा ग आलीच्या जमान्यात काम केलेलं फरक पडावा घामाचा खावा देवा पुढे काय म्हणायचंय आपल्याला देवऋषाने सुद्धा कसं खाल्लं पाहिजे घामाचं खाल्लं पाहिजे देवा कशाने घाम आला पाहिजे भक्तीने घाम आला पाहिजे देव वळवायचा आणि त्या भक्ताला सुख द्यायचं ती त्याचं काम आहे म्हणून देवाचा जीव म्हणली झाला काहीतरी झाला पाहिजे नाहीतर आपल्या इकडे ती नामे हे कसलं देवऋषी गणप्या
अर्धा त्याच्या तिकडे कुठे डोंगरात काळू व्हायला आणि तिथं काय करायचं सरणार आहे बघूला शिवण्याला बाळासाहेब नावाचं कोळेकरांच्या भावाने भक्तिवान राजानं 100 रुपयाची देणगी दान केली. अशा भावे भक्ताला जागा नाही होती मागितलं मेंढी मागितली सोन्या चांदीचं नाणं मागितलं पण सज्जनावर ज्याच्या घरी तू काय त्यालाच माहित आहे काय बी केलं तरी माझा बाळू नीट झाला पाहिजे एवढीच त्या आई बापाला मनामध्ये इच्छा होती म्हणून दादा त्यावेळेला काय बी सांगा म्हणली देवरशी मामा काय मी सांगा आम्ही द्यायला तयार आहे. म्हणून शिना म्हणली केवढ्या मंत्रिकाने काय केलेला आहे अधिकाचं येडं घातलेला आहे त्याच्यामध्ये ह्या म्हणली साधू संताला उभं केलेला आहे. उभं केलं म्हणले दादा त्या बाळू मामाला रिंगाण म्हणून मध्ये केलं त्या टायमाला बोलायला लागला आता म्हणला तुझा वडावरला शूटिंग तुझ्या अंगामध्ये शिरलेला आहे आता ह्या येताच्या झपके टाकून शिना मी ती शूटिंग पळवून लावणार आहे म्हणून अंगात आणून शिना काय बोलायला लागला म्हणली देवा